जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्व क्षेत्राला याचा फटका बसलेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान या ठिकाणी झालेले आहे। आपण बघू शकतात, आपण अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या ठिकाणी आहोत। या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो शेतकऱ्यांनी आणलेला संपूर्ण माल होता, तो माल या ठिकाणी ओला झाल्यामुळे कुठेतरी हा माल सडलेला आहे। या मालाला आता कुठेतरी बुरशी लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपण बघू शकतात की कशा प्रकारे या ठिकाणी या संपूर्ण मालाला बुरशी ही या ठिकाणी लागलेली आहे। या ठिकाणी मोठं नुकसान हे सध्या शेतकऱ्यांचं असेल, व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जर विचार केला तर या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचं हे नुकसान झाल्यामुळे कुठेतरी हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून गेलेला आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत अमळनेरातील काही व्यापारी आहेत, शेतकरी, आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय सांगणार, कुठेतरी आसमानी सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर या प्रकारचं संकट आजपर्यंत अमळनेर शहरावर कधी आलं नव्हतं। गेल्या 2 दिवसापूर्वी जो काही अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला, त्या पावसामुळे संपूर्ण शहर हे अमळनेर जलमय झालं। संपूर्ण शहरात रोडावर 4 ते 5 फूट पाणी साचलं आणि त्यामुळे एक मोठी बिकट परिस्थिती अमळनेर शहरात निर्माण झालेली आहे। बऱ्याच लोकांचे संसार वाहून गेले, कोणाच्या घरात आजही 4 ते 5 फूट पाणी आहेत। बरेच नागरिक त्या पुरात अडकलेत। त्यासाठी जैनिल फाउंडेशनच्या टीमद्वारे त्यांचं आपण रेस्क्यू केलं। गेल्या 3 ते 4 दिवसापासून त्या लोकांच्या घरात चूल पेटलेली नाही। सर्व जीवनावश्यक साहित्य हे पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांचं अन्न पाण्याची व्यवस्था ही जैनिल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण केलेली आहे। आपण बघतो ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजार समिती आज अमळनेर आहे। त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात आवक ही कार्यरत असते। 3 जिल्ह्यापासून तर गेल्या 10-11 तालुक्यापासून या ठिकाणी आवक येत असते आणि बाजार समितीच्या मागील भिंतीकडे जो काही पुराचा पाण्याचा वेढा आला, त्यामुळे भिंत पडून बाजार समितीत 3 ते 4 फूट पाण्याचा एक पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या ठिकाणी शेकडो क्विंटल हे अन्न खराब झालेलं आहे। आम्ही आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय अनिल दादांच्या माध्यमातून शासनाकडे लवकरात लवकर मदत मिळावी अपेक्षा व्यक्त करतो। आमच्या आमदारांनी आज राज्याचे, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री गिरीश भाऊ असतील, त्यांच्यासोबत आज पाहणी केलेली आहे आणि आम्हाला ही आशा आहे की आमदारांच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई मिळेल। आपण काय सांगणार, त्या दिवसाची ही जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक पदाधिकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते। एक सोशल मीडियावर एक मोठा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या महिलांना वाचवताना। कृषी उत्पन्न बाजार समितीतील नेमकी परिस्थिती या ठिकाणी काय झाली होती? बाजार समितीच्या बॅक साईडला जे आपण वॉल बघतोय, खूप जोरात प्रेशर असल्यामुळे, त्या पाणीच्या प्रेशर असल्यामुळे ती वॉल फुटली आणि त्या वॉल फुटून पाणी सगळं बाजार समितीत पसरलं आणि याच्यामुळे जितकं धान्य इकडे होतं, जितकं इकडे लाईफ स्टॉक होता आपल्याकडे, सर्व पाणीच्या खाली गेला। तो 4 फुटाच्या आसपास पाणी इकडे बघायला भेटलं होतं आम्हाला त्या दिवशी। आणि हेच असताना बऱ्याचशा अमळनेरच्या दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा इतकं पाणी तेव्हा जमलं होतं की त्याचे म्हणजे 5-5, 6-6 फुटाच्या वरती पाणी होतं। आणि तेच करत असताना जैनिल फाउंडेशनची टीम आहे, ज्यांना पोहता येतं, ज्यांना स्विमिंग करतात, त्यांनी भरपूर काही प्रयत्न करून 2-3 फॅमिलीचा रेस्क्यू केलं, त्यांना एक सेफ स्पेसमध्ये आणलं आणि त्यांचं घर वाहून गेलं असल्यामुळे त्यांच्याकडे धान्य वगैरे काहीच नव्हतं, म्हणून त्यांना आपण जेवणाची एक सोय करून दिली, पाण्याची सोय करून दिली आणि आतापर्यंत त्यांच्याकडे स्टेबल झालेलं नसल्यामुळे आपण त्यांना अजूनपर्यंत जेवणाची सोय आणि पाण्याची सोय कंटिन्यू करतोय। आपण काय सांगणार, या ठिकाणी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात जो हरभरा असतो, हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतो। हरभऱ्यासाठी प्रसिद्ध आहे अमळनेर। या ठिकाणी संपूर्ण माल खराब झालेला आहे, दुर्गंधी सुद्धा या मालातून येतोय। जवळपास किती माल या ठिकाणी खराब झालाय? हजारो क्विंटल माल याच्यामध्ये पाण्यामध्ये सापडून 3 ते 4 थर पाण्यातले, त्याच्यातले खराब झालेले हरभऱ्याचे, मुगाचे, तुवर, काही गहू वाहून गेलेला आहे। हजारो क्विंटल माल पाण्यामध्ये सापडला। त्याच्यामध्ये कमीत कमी 300-400 क्विंटल माल तर 400-500 क्विंटल प्रत्येक शेडातला हा फेकून द्यावा लागेल, इतका माल चढवून गेलेला आहे। इतकं मोठ्या प्रमाणात सगळ्या व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। शासनाकडून अपेक्षित आहे की पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी आम्ही शासनाकडून आमदारांमार्फत आम्ही मागणी करतोय की आमची नुकसान भरपाई यायला पाहिजे। आपण काय सांगणार, आता शासनाला नेमकी काय मागणी करणार आहात? संपूर्ण माल या ठिकाणी खराब झालेला आहे, कुठेतरी आता व्यापाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे, शेतकऱ्यांवर देखील अडचणी वाढलेला आहे, काय सांगणार? साहेब, मी एकच सांगू इच्छितो की ही जी मार्केट आहे, ही जळगाव जिल्ह्यातली सगळ्यात मोठी मार्केट आहे
आज ज्या परिस्थिती आम्हाला इथे उद्भवलेली आहे ती पुढे नको उद्भव यासाठी सगळ्यात मुद्दा म्हणजे पाणीचा जो स्रोत होता यायचा तो भिंतीमुळे पडल्यामुळे झाला आहे. तर ती उद्भवायला नको म्हणून नाल्याचे नालीकरण होऊ नका द्या. नाला खोलीकरण करा, रुंदीकरण करा, हीच माझी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं इथे नुकसान होणं टळेल. बस हे अतिक्रमण जे असेल ते सगळ्यात पहिले काढायला हवे ही मी विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी ज्या प्रकारे जर विचार करले तर नाल्याचं खोलीकरण या ठिकाणी झालं पाहिजे. नाल्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येतात त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांचे देखील पंचनामे करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पावसामुळे करोडो रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं झालेलं आहे. नेमकं आता शासन काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.